तुमचं फ्युचर आधीच तयार झालेलं आहे, फक्त तुम्हाला अजून दिसत नाही. आपण सगळे असं मानतो फ्युचर बाहेर तयार होतं, परिस्थितीमुळे, लकमुळे. पण हे एक अनकम्फर्टेबल ट्रूथ आहे. द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड सांगतं तुमचं सबकॉन्शियस माइंड आधीच तुमचं फ्युचर डिझाईन करत असतं. कसं? तुम्ही आज दिवसभर जे विचार करता ते तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये सीडसारखं जातं आणि सबकॉन्शियस काय करतं? त्या सीड्सला रियालिटीमध्ये ग्रो करतं. म्हणजे तुम्ही रोज फिअर, डाऊट, इनसिक्युरिटीमध्ये जगत असाल तर तुम्ही अननोविंगली तुमचं फ्युचर वीक बनवत आहात. तुम्ही म्हणता काय होईल माहिती नाही. सबकॉन्शियस म्हणतं ठीक आहे, कन्फ्युजन देतो. पण गेम इथेच बदलतो. जर तुम्ही कॉन्शियसली कॉन्फिडन्स चूज केलं, स्वतःला स्ट्रॉंग, सक्सेसफुल बघायला सुरुवात केली, तर तुम्ही तुमचं फ्युचर रिराईट करत आहात. सक्सेस आधी बाहेर दिसत नाही, ते आधी तुमच्या माइंडमध्ये क्वाइटली तयार होत असतं. तुम्ही आज जे विचार करता तेच तुमचं उद्याचं आयुष्य बनतं. म्हणून आजपासून रँडम विचार करू नका, कॉन्शियसली चूज करा. कॉन्फिडन्स, क्लॅरिटी, सक्सेस. कारण तुमचं फ्युचर तुमच्या विचारांनी लिहिलं जातं. हा विचार आहे द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड या पुस्तकातील. या पुस्तकाचा पूर्ण सार आमच्या सारसंग्रह या यूट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे. नक्की पहा.